नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथालयाचा शोध घेणार आहोत जे बाहेरून पाहता कोणत्याही महाविद्यालयासारखं वाटेल, पण आत शिरल्यावर मात्र ज्ञान, इतिहास आणि आधुनिकतेचा एक वेगळाच संगम दिसतो. आपण बोलतोय शिरपूरच्या किसान विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयातील ग्रंथालयाबद्दल. याची सुरुवात तशी खूप जुनी आहे, म्हणजे थेट 1962 सालची. हो, आणि याच्या इतिहासात एक खूप मोठं नाव जोडलेलं आहे. म्हणजे 1990 साली या ग्रंथालयातील एका महत्त्वाच्या भागाचं उद्घाटन अच्छा. थेट कवी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. ही एकच गोष्ट या जागेला पुस्तकांच्या संग्रहापलीकडे एक मोठा सांस्कृतिक वारसा देते. हा वारसा तर आहेच, पण आजच्या काळात ग्रंथालयाची खरी ओळख त्याच्या संग्रहावरून होते. मग या ऐतिहासिक वारसाला साजेसा ग्रंथसंग्रह इथे आहे का? कारण आकडा तर मोठा दिसतोय, जवळपास 78,500 पुस्तकं. नक्कीच. आणि आकड्यांपेक्षाही महत्त्वाचं आहे ते या संग्रहामागे असलेलं ध्येय. म्हणजे उदाहरणार्थ, इथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी म्हणजे MPSC, UPSC साठीची 1380 पुस्तकं आहेत. याचा अर्थ हे ग्रंथालय केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित नाही, ते विद्यार्थ्यांच्या करिअरचाही विचार करतं. बरोबर. इतकंच नाही तर जुन्या मराठी नाटकांचा 57 पुस्तकांचा एक विशेष संग्रह आहे, जो संशोधकांसाठी एक खजिनाच आहे. लावण्यासाठी एक कार्यक्षम टीम आहे. इथे एक PhD धारक ग्रंथपाल आहेत, डॉक्टर मंजुषा के अहिराव. हो, आणि त्यांच्यासोबत 4 ग्रंथालय परिचर. जेव्हा ग्रंथालयाचा प्रमुख स्वतः एक संशोधक असतो, तेव्हा त्यांना संशोधकाच्या गरजा चांगल्या समजतात. आणि मला इथे काही अभ्यास केंद्रांचा उल्लेख दिसतोय, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र किंवा महात्मा गांधी संशोधन केंद्र. त्यासाठीही शेकडो पुस्तकं आहेत. याचा नेमका उद्देश काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एखादं ग्रंथालय महात्मा गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करतं आणि त्यासाठी पुस्तकं समर्पित करतं, तेव्हा ते केवळ पुस्तकं नाही तर एक विचार जपण्याचं काम करतं. खरंय. ते विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नाही तर सामाजिक जाणीवांसाठी तयार करतं. म्हणजे परंपरा आणि विचार जपण्याचं काम तर होतच आहे, पण आजच्या डिजिटल युगात हे ग्रंथालय मागे तर नाही ना? नाही, अजिबात नाही. इथे कोहा आणि ओपॅक असे काही शब्द दिसतायत. हे नक्की काय आहे? कोहा हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे ग्रंथालयासाठी एक आधुनिक डिजिटल कॅटलॉग आहे. ओके. यामुळे कोणतंही महागडं सॉफ्टवेअर न वापरता ग्रंथालय जागतिक दर्जाची सेवा देऊ शकतं. आणि त्यामुळे सर्व पुस्तकांची माहिती ओपॅक म्हणजे ऑनलाईन कॅटलॉगवर उपलब्ध आहे. अच्छा, म्हणजे विद्यार्थी घर बसल्या किंवा हॉस्टेलमधूनही आपल्याला हवं ते पुस्तक ग्रंथालयात आहे की नाही हे तपासू शकतात. अगदी. वाव. म्हणजे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जातोय. आणि N-लिस्ट नावाचाही एक उल्लेख आहे. हो, N-लिस्ट म्हणजे एक मोठी डिजिटल लायब्ररीच आहे. या एकाच व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना हजारो आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि लाखो पुस्तकं ऑनलाईन वाचायला मिळतात. म्हणजे शिरपूरमध्ये बसून जगातल्या सर्वोत्तम ज्ञानापर्यंत पोहोचण्याची ही सोय आहे. बरोबर. या सगळ्या सुविधांसोबतच इथे काही वेगळे उपक्रमही दिसतात, जसं की आदर्श वाचक पुरस्कार. पण खरंच अशा पुरस्कारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढते का, की हे फक्त एक औपचारिक उपक्रम म्हणून राहतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा तसं होऊ शकतं. पण इथे एक अशी प्रथा आहे जी या पुरस्काराला अधिक अर्थपूर्ण बनवते. कोणती प्रथा? ज्या प्राध्यापकांचा वाढदिवस असतो ते ग्रंथालयाला एक पुस्तक भेट देतात. अरे वा. हो, आणि जेव्हा विद्यार्थी पाहतात की त्यांचे शिक्षक स्वतःही वाचन संस्कृती जपतात आणि त्यात भर घालतात, तेव्हा त्या पुरस्काराला एक वेगळं वजन प्राप्त होतं. ते केवळ एक बक्षीस राहत नाही तर एका मोठ्या संस्कृतीचा भाग बनतं. खरंच, ही कल्पना खूप सुंदर आहे. म्हणजे हे ग्रंथालय केवळ पुस्तकं देण्या-घेण्याचं ठिकाण नाहीये. नाही, तर इथे एक जिवंत वाचन संस्कृती जपली जातीये. अगदी बरोबर. तंत्रज्ञानाचा स्वीकार, परंपरेचा आदर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार या सगळ्या गोष्टींमुळे हे ग्रंथालय वेगळं ठरतं. आणि ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. कोणता? अनेकदा आपण मोठ्या शहरांमधल्या किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांच्याच ग्रंथालयांबद्दल बोलतो, पण धुळ्यासारख्या जिल्ह्यातील एका महाविद्यालयाचं ग्रंथालय कसं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरोबर. प्रश्न असा आहे की आपल्या आसपासची ग्रंथालयं केवळ पुस्तकं ठेवण्याची गोदामं न राहता विचारांना चालना देणारी आणि समाज जोडणारी केंद्र कशी बनू शकतील, याचा विचार करायला हवा.